नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत पालक पनीरची भाजी। आता ह्या भाजीत आपण लसूणही टाकलेले नाही, कांदाही टाकलेला नाही आणि टोमॅटोही टाकलेला नाही, तरी आपण एकदम अशी मस्त भाजी करणार आहोत आज। तर त्यासाठी मी एक जुडी घेतलेली आहे, तिचे पानं आपल्याला काढून घ्यायचे आहेत। ते पानं मी इथे काढून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला त्याची बारीक बारीक असे काप करून घ्यायचे आहेत। अशी बारीक बारीक आपल्याला ती चिरून घ्यायची आहे। आता ही भाजी चिरून झाल्यानंतर आपल्याला 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवायची आहे। 3 वेळा तरी, कारण त्याच्यामध्ये माती असते ना, त्यामुळे आपल्याला ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला ती कढईमध्ये टाकायची आहे। धुतल्यानंतर आपल्याला थोडाच वेळ तिला शिजू द्यायची आहे। पण या भाजीला पाणी सुटत असतं, त्याच्यामुळे शिजताना आपल्याला फक्त थोडंसंच पाणी टाकायचं आहे। त्याच्यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही, थोडंच पाणी टाकायचं आहे। आता इथून बघू शकता की आपली भाजी ही आता शिजलेली आहे। त्यानंतर आता इथे मी डिशमध्ये मिरच्या घेतलेल्या आहेत, जिरं घेतलेलं आहे आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे। आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। थोडं पाणी टाकायचं पेस्ट करताना, म्हणजे ती चांगली बारीक पेस्ट तयार होईल। आता त्यानंतर आपल्याला कढईमध्ये तेल टाकून, तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ही पेस्ट तयार केलेली आपण ती टाकायची आहे आणि ती थोडा वेळ आपल्याला ते होऊ द्यायचं आहे। कारण मिरच्या आपण मिक्सरला जे पेस्ट तयार केली त्यावेळेला मिरच्या कच्च्या होत्या आणि जिरं पण कच्चे होते, त्याच्यामुळे आपल्याला ही पेस्ट थोडा वेळ होऊ द्यायची आहे तेलामध्ये। त्यानंतर आता ही जी पालक शिजलेली आहे ती पण आता नॉर्मल झालेली आहे। त्यानंतर आपण मिक्सरला त्याची पेस्ट तयार करून घेतली। आता आपण ही कढईमध्ये ते पेस्ट जी तयार केलेली आहे ती टाकायची आहे। आपले मिश्रण तयार व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण ही पेस्ट पण टाकून द्यायची आहे आणि आवश्यकतेनुसार आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। जेवढी तुमची भाजी असेल तशा पद्धतीने तुम्ही त्यात पाणी टाकू शकता। आणि चवीनुसार मी त्यात मीठ टाकलेले आहे। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, पनीरचे काप करून घ्यायचे आहे। असे छोटे छोटेच काप आपल्याला करायचे आहे त्याचे। आता इथे आपले पनीरचे काप करून झालेले आहेत। आता ही भाजी पण आपली उकळलेली आहे। त्यानंतर हे पनीर आपल्याला त्यात टाकून द्यायचे आहे आणि थोडा वेळ आपल्याला ही भाजी होऊ द्यायची आहे। थोडाच वेळ होऊ द्यायची आहे। एक 3-4 मिनिटात आपला गॅस आपण बंद करायचा। मस्त अशी पनीरची भाजी आपली तयार झालेली आहे। इथे बघू शकता तुम्ही किती छान आपली पनीरची भाजी झालेली आहे। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।